नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्धव ठाकरे गद्दार खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन मेळावे घेत आहेत. परभणीला जे माझं मूळ गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी मेळावा घेतला. खरं तर त्यांनी बंदिस्त जागेमध्ये मेळावा घेतलेला आहे. म्हणजे छोटी जागा होती, त्याच्यामुळे तिथं किती जरी लोक आले तरी गर्दी ही वाटणारच, त्याच्यात काही वाद नाही. मुद्दा तो नाही आहे. एक फार साधी बालिश अशी गोष्ट आहे की हे तुम्हाला आत्ता आठवतं आहे. 1919 बरोबर आहे. 2019ला भाजप आणि शिवसेना हे लोकसभा मतदारसंघामध्ये एकत्र लढले होते. त्याच्यानंतर मग जी काय फाटाफूट झाली ते, आणि सुरुवात केव्हा झाली होती? 1989 पासून. म्हणजे 30 वर्ष तुम्ही सातत्यानं एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. आणि ह्या आमच्या मराठवाड्यातले 2 मतदारसंघ जे पहिल्या दिवसापासून शिवसेनेला त्यांनी साथ दिली, परभणी लोकसभेपासून म्हणतो आणि छत्रपती संभाजीनगर. नंतरच्या ठिकाणी शिवसेना आली आणि गेली, पण ह्या ठिकाणी सातत्यानं शिवसेनेला साथ दिली. फक्त 1998ला एकच प्रसंग असा आहे, शरद पवारांनी सगळ्या त्यांच्या आयुष्यातल्या निगेटिव्ह राजकारणात एकच निवडणूक अशी होती की पॉझिटिव्ह सकारात्मक अशी लढवली होती. रिपब्लिकन पक्षाचे सगळे गट एकत्र घेतले होते आणि त्यांना आलेल्या 4 जागा, शेतकरी कामगार पक्षाची 1 जागा आणि स्वतःच्या 33 अशा 38 जागा शरद पवारांनी काँग्रेस आघाडी म्हणून निवडून आणल्या होत्या 1998. तेवढा जर एक अपवाद वगळला तर सातत्यानं ह्या मतदारसंघांमध्ये शिवसेना निवडून आली. इथं फक्त एकदा 19मध्ये इम्तियाज जलील निवडून आले, तो एक इथला अपवाद. मग ह्या दोन्ही ठिकाणी आता माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे फिरतात, त्याच्या आधी बाळासाहेब ठाकरेंना पण माझा प्रश्न. या दोन्ही ठिकाणी जिथे सातत्यानं शिवसेनेला राजकीय फुटीचंही थोडंसं बाजूला ठेवायचं, काय व्हायला लागलं माहिती आहे का? आपण ते फुटीच्याकडे जात असताना एकनाथ शिंदेच्या बाजू घेणारे म्हणणार की एकनाथ शिंदेच कशी मूळ शिवसेना काय, उद्धव ठाकरेंची बाजू घेणारे म्हणणार कसं निष्ठावान काय सगळं. पण मुळात प्रश्न ते दोघं एकत्र असताना आम्ही ह्याच्या आधी उपस्थित केला तसं आपण शिवसेनेचा विचार करू. त्याच्यातही आता हे मेळावे घेतात. मग या दोन्ही ठिकाणी संस्थात्मक पातळीवरती तुम्हाला शिवसेनेनं उभं केलेलं काय आढळतं मला सांग. काँग्रेसवाल्यांनी, डाव्यांनी त्यांच्या संस्था उभ्या केल्या की ज्या अजूनही चालू आहे. परभणीच्या माझ्या ज्या शिक्षण संस्था आणि बाकीच्यांशी मी निगडीत आहे त्या सगळ्या काँग्रेसवाल्यांनी उभ्या केलेल्या संस्था ज्या आजही चालू आहेत. डाव्या पक्षांनी उभ्या केलेल्या संस्था मी पाहतो, संघवाल्यांनी उभ्या केलेल्या संस्था चिवटपणे आजही चालू आहेत. छत्रपती संभाजीनगरला सुद्धा चालू आहे. मग असं काय होतं की इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा आता तर 36 वर्ष व्हायला लागले, 37 वर्ष व्हायला लागले. 1989ची पहिली निवडणूक, त्याच्या आधीची 87ची छत्रपती तेव्हाच औरंगाबाद महानगरपालिकेची पहिली निवडणूक, 87 पासून ते आत्तापर्यंत इतक्या दीर्घ कालखंडामध्ये 40 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही संस्थात्मक पातळीवरती काहीच उभं करू शकत नाही. कुठल्या शिक्षण संस्था तुम्ही उभ्या केल्यात, कुठले कारखाने उभे केले, तुम्ही कुठल्या बँका उभ्या केलेल्या आहेत, तुम्ही कुठले उपक्रम सातत्यानं चालवले आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही भरारी घेतलेली मला सांगा. शिवसेना म्हणूनच टीका करतो मी. परत तुम्ही एक गैरसमज आत्तापुरता दूर करा. फाटाफूट झाली नाही, शिवसेना एकत्र आहे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा आहेत आपण असं समजू. हे जे काय होतं माहिती आहे की आपण डायव्हर्ट करतो विषय. बाळासाहेब होते तेव्हा कसं होतं, राज ठाकरे होते तेव्हा कसं होतं, सगळे एकत्र होते, नारायण राणे होते, छगन भुजबळ होते. पण हे करत असताना मूळ प्रश्नाला आपण बगल देतो. शिवसेनेचं जे तोडाफोडीचं राजकारण होतं, खळखट्याचं जे राजकारण होतं, नंतर जो शब्द राज ठाकरेच्या तोंडात बसला आणि त्यांना चिटकला, पण तो मूळचा बाळासाहेबांचा. आणि हे जे सगळी थेट भाषा होती, खऱ्यात खायला नाही पीठ आणि कशाला हवं विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतर तेव्हा शब्द होता, नंतर नामविस्तार शब्द म्हणलं गेलं. नामांतराच्या विरोधात बाळासाहेबांचं ह्या छत्रपती संभाजीनगरमधलं वाक्य ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह आकर्षक वाक्य होतं ते. सवर्णांना खूप चांगलं वाटलं, त्याच्यामुळं महारेतर जे सगळे दलित होते ते पण इकडं आले, बाकीचे सवर्ण आले, शिवसेनेला फायदा मिळाला. पुढं काय, हे वाक्य बाळासाहेबांनी वापरलं होतं नामांतराच्या आधी. 94ला नामांतर झालेलं आहे, इतका काळ त्याला लोटलेला आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी उत्तर द्यावं. नंतर तुम्ही किती शिक्षण संस्था उभ्या केल्या, जा ना तिकडे असं जेव्हा तुम्ही मुसलमानांना म्हणत होता, सगळ्यांना चांगलं वाटलं. खान पाहिजे का बाण पाहिजे म्हणल्याच्या नंतर पूर्णपणे 180 अंशामध्ये काटे फिरून उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला सुद्धा
मोहम्मद इक्बाल सारखा तो काय त्या ठिकाणी महापौर निवडून द्यावा लागला आणि शिंदे गटानं सुद्धा आता सईद खान म्हणून विधान परिषदेवर निवडून आलेला आमदार आहे. मग कुठे गेलं तुमचं खान पाहिजे का बाण पाहिजे? दोघांचंही सांगतो मी, म्हणून मी त्यांच्यातला भेद आज बोलतच नाही. आज उद्धव ठाकरे फिरायला लागलेत, मेळावे घ्यायला लागलेत. ह्यांना किती म्हणजे जे 2 मतदारसंघ मी सांगतो, औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर, तेव्हाचं औरंगाबाद आणि माझं परभणी, ह्या 2 मतदारसंघामध्ये सातत्यानं शिवसेना निवडून येत होती, अपयश थोडा यश मिळत होतं. उद्धव ठाकरेंना किती गावाची नावं माहिती आहेत ह्या 2 मतदारसंघातली? किती ठिकाणी उद्धव ठाकरे फिरलेले आहेत? त्या ठिकाणच्या संस्था किंवा ह्याची किती माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली? फिरले की नाही नंतर ठेवत? काहीच नाही. त्यांनीच नाही, आधीसुद्धा नाही. बाळासाहेब सुद्धा फार फिरत नव्हते. हे जे सगळे बाळासाहेबांचं कौतुक सांगतात ना, बाळासाहेब फक्त त्या शहरात जाणे आणि तिथे सभा घेणे हे कामं करायचे. बाळासाहेबांनी कधीही ग्रामीण महाराष्ट्रात दौरे केलेले नाहीत. राज ठाकरेंनी कधीही ग्रामीण महाराष्ट्रात दौरे केलेले नाहीत. शहरी तोंडावळे असलेले त्यातल्या त्यात ग्रामीण भागातली जी शहरं म्हणजे गावं होती म्हणा, त्यापर्यंत तरी फार तर गेले असतील. ह्यांनी कधीच तळागाळात जाऊन काही समजून घेतलं नाही किंवा संस्था उभ्या केलेल्या नाही. सगळ्यात मोठा जो मतदार होता शिवसेनेचा राहिलेला, माझ्या मराठवाड्यातला तर आवर्जून सांगतो, विदर्भातला म्हणजे अलीकडचा वराडचा प्रांत म्हणजे अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि अकोला, हे जे इकडचा भाग आहे ज्याला वराड म्हणतात, इकडच्याला झाडीपट्टी म्हणतात नागपूर विभागाला, या वराडामध्ये शिवसेनेचा बऱ्यापैकी जोर आहे. हा सगळा शेतीचा पट्टा आहे. विदर्भ, मराठवाडा, काही प्रमाणामध्ये खालचा उत्तर महाराष्ट्र, असा जो सगळा मधला पट्टा आहे हा शिवसेनेचा संख्येच्या दृष्टीनं बालेकिल्ला राहिला. आजकाल बालेकिल्ला शब्द कशाला वापरतात? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंपासून छगन भुजबळ, दिवाकर रावतेंचा एक थोडासा अपवाद सोडला तर एका तरी शिवसेनेच्या नेत्यांनी शेती प्रश्नावर काहीतरी मांडणी केलेली. बरी वाईट म्हणत नाही मी, काहीतरी केली तरी आहे का मुळात? आज तुम्ही मेळावे घ्यायला लागलात, आज तुम्ही फिरायला लागलात, जेव्हा जे काही तुम्हाला मिळालं ते अनमान धपक्यानं मिळालेलं होतं. परस्पर शिंक्याचं तुटलं आणि बोक्याचं फावलं असं म्हणतात, त्या पद्धतीनं तुम्ही काहीच केलेलं नव्हतं. तेव्हाच्या प्रस्थापित राजकीय सगळ्या व्यवस्थेचा जो दोष होता त्याचा फायदा तुम्हाला झाला आणि त्याच्यातून तुम्ही निवडून येत राहिला. तुमचे सतत खासदार आमदार फुटत राहिले, पण तरी तुम्ही निवडून येत राहिलात कारण की दुसरी पर्यायी व्यवस्था तशी फारशी काही चांगली नव्हती म्हणून. आता हा प्रश्न निर्माण होतो, तुम्ही शिवसेना फुटली, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ती फुटली आणि तुम्ही आता जाऊन गद्दारांचे मेळावे घ्यायला, ते ह्याचं उत्तर आधी द्या ना. कोण खुद्दार आणि कोण गद्दार ह्याची चर्चा करायच्या आधी जे कुठले खुद्दार होते आधीपासूनचे, असे तर मला माहिती आहे शिवसैनिक फार अगदी तेव्हापासून बाळासाहेबांच्या काळापासून एकनिष्ठ. मग ह्या सगळ्यांना हाताशी धरून काही पतपेढ्या उभ्या केल्या, काही शिक्षण संस्था उभ्या केल्या, काही बँका उभ्या केल्या, आस्थापना उभ्या केल्या, संघटना बांधल्या, उद्योजकांच्या संघटना बांधल्या. तुम्ही तर उद्योजकांकडून फक्त हप्ते वसूल केले. या ठिकाणी सगळ्यात मोठं औद्योगिकीच्यामध्ये कामगार सेना आणि त्यांनी जे चालायचे त्यांची फक्त हप्ते वसुली चालायची. तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह सकारात्मक पद्धतीनं काही केलं का? एक इथं नाल्यावरती साधं एक व्यापारी संकुल बांधून ठेवलं, ते अजून ते पूर्णपणे चालू करता आलेलं नाही तुम्हाला. या छत्रपती संभाजीनगरची गोष्ट. मोठ्या मोठ्या आस्थापनांत ते सगळे उभं करण्याच्यासाठी तुम्ही काय मदत केली आणि काय केलं? संघाचा तर खूप 100 वर्षाचा इतिहास आहे, काँग्रेसवाल्यांचा आहे, डाव्यांचा आहे. तुम्ही काय केलं सांगा? इतक्या वर्षांमध्ये शिवसेनेला सकारात्मक काही करता आलं का? आज अक्षरशः अशी परिस्थिती ह्या नवीन काळामध्ये फुटलेली असो की बाकीच्या असो, यांना जोपर्यंत म्हणजे जे काही सत्तेच्या जवळ जाऊन बसलेले, सत्तेमध्ये जाऊन बसलेले, त्यांना सत्ता आहे म्हणून, आणि विरोधकांमध्ये बऱ्याचदा काही वेळा पोकळी असते नाही तर तेही संपून जाते. शिवसेनेचे दोन्ही गट हे ना अस्तित्व राहणार नाही जोपर्यंत ते सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह असं काहीतरी उभं करू शकतात. सांस्कृतिक क्षेत्रातलं मी विचारतो, आपली परंपरा, संस्कृती, हिंदुत्व सगळं नेहमी शिवसेनेनं टेंबा मिरवला. मी स्वतः गेली 30 वर्ष मराठवाड्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये छोटं मोठं काम करते, किंवा किमान मला या मराठवाड्यातल्या सांस्कृतिक क्षेत्राचं बाळबोध जुजबी का होईना वरवरचा परिचय, मला त्या व्यक्ती माहिती, त्यातली एकही शिवसेनेची नाही. संपूर्ण मराठवाड्यातलं मी सांगतो. इथे तर 1986 पासून मी शिकायला म्हणून छत्रपती संभाजीनगरला आलो, म्हणजे 10-11 वर्ष परभणीला होतो, परत गेल्या 20 वर्षांपासून इथे आहे. म्हणजे ह्या छत्रपती संभाजीनगरसुद्धा 40 वर्षापासून मी बघतो आहे. सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात,
व्यापारी क्षेत्रामध्ये का नाही शिवसेना आणि शिवसेनेचं काही? का कुठल्या संस्था तुम्हाला उभ्या करता नाही आल्या? हे तुमचं निव्वळ सामाजिक अपयश आहे. राजकीय म्हणत नाही, ते तर तुम्हाला जे काही बसायचं ते फटके बसलेलेच आहेत, पुढेही बसतील. पण तुम्हाला हे जे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातलं, शैक्षणिक क्षेत्रातलं, औद्योगिक क्षेत्रातलं जे तुमचं अपयश आहे ना, आजही त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. हे मेळावे घेत फिरायलेत, कोणाचे मेळावे घ्यायला लागलेत? तुम्ही कधी उद्योजकांच्या संघटनाला भेटी दिल्या आणि ते विषय समजून गेले? कधी तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो म्हणला? कधी तुम्हाला प्रत्यक्ष शेतीचे प्रश्न कळले? कधी तुम्हाला व्यापाऱ्यांचे प्रश्न कळले? जेव्हा मोठे मोठे मॉल्स आणि ते सुरू झाले होते तेव्हा व्यापाऱ्यांची जी अस्वस्थता होती, छोट्या व्यापाऱ्यांची, त्याला तोंड फोडायचं काम कोणी केलं? सत्ता असताना सुद्धा भाजपवाल्यांनी केलं, तुम्ही नाही केलं. शिवसेनेचं अपयश सगळ्यांना दिसताना राजकीय दिसतं आहे, पण ते सांस्कृतिक पण आहे, पण सामाजिक, आणि शिवाय सामाजिक पण आहे. आणि हे बाळासाहेब असल्यापासूनच आहे. बाळासाहेबांचं एकमेव सकारात्मक असं सगळ्यात चांगलं गुण म्हणजे राजकीयदृष्ट्या म्हणजे उपेक्षित असलेले जे सगळं जे काही राजकारण उच्चकुलीन घराण्यांनी, मराठा असो किंवा बाकीचे सवर्ण असो, यांनी आपल्या हातात ठेवलं होतं, ते तिथून तोडून घेऊन सर्वसामान्य बहुजनापर्यंत पोहोचवायचं काम बाळासाहेबांनी केलं. ही मात्र गोष्ट आहे. हिंदू नावाची एक मतपेढी नंतर भाजपने बळकट केली, तिचा पाया महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी रचला, ही गोष्ट मात्र खरी आहे. नंतरच्या काळात ते सगळं विस्कळीत होत गेलं, ती जाऊ द्या. पण ह्याच्याशिवाय सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं सकारात्मक काम आधीनं बाळासाहेबांनी केलं, त्याच्यातूनच फुटून निघाल्यानं राज ठाकरेंनी केलं, आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे, हे सगळे, एकनाथ शिंदे, सगळे घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. हे सगळे एकूणच शिवसेना ही सांस्कृतिक आणि राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक, औद्योगिक, इतर विविध क्षेत्रामध्ये काम करण्यात, सकारात्मक काही काम करण्यात अपयशी ठरलेली. आता किती मेळावे घ्या, किती गद्दार गद्दार आणि खुद्दार म्हणत बसा, काही फरक पडणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज